ओम, हा अगं तुम्ही कशाला आलात? मी तिथेच येत होतो ना. ओम, आई मी ओके आहे अगं आता आणि रेडी आहे माझ्या एंगेजमेंट साठी बघ. हो ते दिसतंय मला, पण तू काही सांगितलं नाहीस. काय झालं? तू नल्लूकडे गेला होतास ना आमंत्रण द्यायला, मग त्यांच्याकडचं कुणीच कसं काय नाही आलं? आई ते नाही येणार आहेत, तू उगाच वाट बघत बसू नको कोणाची. चला माझी एंगेजमेंट करूया. मम्मी जी क्या हुआ इसको? हाँ असं का बोलला कोणीच येणार नाही म्हणून एंगेजमेंट? बेचारा कितना सैड फील कर रहा था ना। मम्मी जी ये जो भी चल रहा है ना हम वाला पाहिजे आहे. आज ओमबाईची एंगेजमेंट होता कामा नाही मम्मी जी. हाँ मम्मी जी म्हणजे तुम्ही काहीतरी करा, कुछ तो आयडिया निकालो मम्मी जी प्लीज. अरे काय करणार आपण? ओमला त्याचं प्रेम मिळावं, स्वीटू या घरची सून व्हावी म्हणून आपण सगळे प्रयत्न केले की नाही? हो. आपल्याला त्या दोघांच्या पाठीशी उभं राहायचं असेल तर त्या दोघांनी एक पाऊल पुढे नको का यायला? प्रेमात पडले तेव्हा आपल्याला सांगून पडले होते का? आता पण काहीच करू शकत नाही. नहीं नहीं मम्मी जी ऐसा क्या नहीं नहीं? क्या नहीं नहीं? अरे बेबी वो मॉम काय ग, आता तुझी बेस्ट फ्रेंड एंगेजमेंटला येणार नाही म्हटल्यावर तू पण नाहीच येणार का तुझ्या मुलाच्या एंगेजमेंटला? अरे ऐसा नहीं है बेबी, हम आ ही रहे थे दोनों, है ना मम्मी जी? शट अप. मिसेस खानविलकर, या अशा अवतारात येणार आहात का एंगेजमेंटला? हा चल चल, मला तुला तयार करायचं आहे. चल चल ये, चल चल तुझ्या रूम मध्ये चल. स्वीटू, मगाशी त्या चपात्या करायच्या राहिल्या होत्या ना, त्या करून घेऊच. ओम, काय चाललंय तुझं? काय वेडेपणा आहे हा? काय आहे? आई, आई का आई? अगं आई का आई? आई का आई? लक्ष कुठे आहे तुझं स्वीटू? तू काय करतेस तुझं तुलाही कळत नाहीये का? पार हरून बसलीये स्वतःला. मोहितशी लग्न ठरलंय ना तुझं स्वीटू, मग तू हे काय करतेस? काय 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 मलाच काय विचारतेस? अगं माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं चालू होतं, मला खरंच माझं लक्ष नव्हतं. काय झालंय? काय चाललेले विचार? ओमचा विचार करत होतीस ना? काय चाललंय तुझं आजकाल? ओम 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 काय चाललंय स्वीटू? अगं तो ओम आहे ना, तो ओम गेला ना, त्याचा आज साखरपुडा आहे, कळलं का? त्याचा आज साखरपुडा आहे. आजपासून तो दुसऱ्या कोणाचा तरी होणार आहे. तुझं लग्न मोहितशी ठरलंय आणि तू हे पिठात ओमचं नाव काय लिहित बसलीये? काय बालिशपणा आहे हा? आई सॉरी, मी आता ओमशी बोलून आले ना, तर म्हणून कदाचित ते विचार असतील मनात. मी मुद्दाम नाही केलाय. मुद्दाम नाही केलंस ना? मग आजपासून मुद्दाम इतर गोष्टींचाही विचार करायला लाग. मुद्दाम मोहितचा विचार करायला लाग, मुद्दाम त्याच्याबरोबर राहायला लाग, त्याच्या प्रेमात पडायला लाग. जे चुकून घडलं ना ते घडलं, ते घडून गेलं. स्वतःच्या मनावर आता ताबा मिळव आणि जे ठरवशील ना ते त्याला वागायला लाव. पिढू, कळतंय का तुला? तुझ्या आयुष्यात फक्त मोहितच येणार, फक्त मोहित. मोहित नलो काय चाललंय तुझं? स्वीटूचा चेहरा बघ,
तिचा विचार करायचा सोडून काय चाललंय तुझं हे भलतच. स्वीटू, जा जा बाळा, तू तयार हो, आपल्याला निघायचंय. हा, जा. कुठे? ज्या ठिकाणी आपण जाणं गरजेचं आहे, जा. म्हणजे कुठे नेताय तिला? योग्य ठिकाणीच नेतोय नलू. मी माझ्या पोरीच्या डोळ्यातले जे अश्रू आहेत ना, ते नाही बघू शकतो. जा, जा, तू तयार, जा, 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 जा. ओ काय काय चाललंय तुमचं? किती वेळा सांगू तुला, माझ्या पोरीच्या मनाविरुद्ध झालेलं मला सहन होत नाही. तू पुरे झाला तुझा हट्टीपणा. हे सगळं चाललंय ते थांबव आता. नाही बघू शकत मी. माझ्या पोरीला तिच्या आयुष्यातला इतका महत्वाचा निर्णय आहे, तिच्या मनाविरुद्ध घ्यायला लावायचा का? कशासाठी? नाही नलू, मी हे नाही बघू शकत. पण हे ती बोलली का तुम्हाला? अगं पाप आहे मी तिचा, कळतंय मला. नलू, तिच्या मनात जे काही आहे ना ते तिचं तिला समजत नाहीये. अगं आयुष्यात पहिल्यांदाच ही भावना ती अनुभवते. आणि दुर्दैव म्हणजे तिची आई तिच्या सोबत नाहीये. त्यामुळे जे आहे ते खरं आहे की खोटं, बरोबर की चूक, हे असंच असू शकतं का, हे तिचं तिलाच कळत नाहीये ग. तिला जे वाटतंय ते खरं आहे आणि हे असंच असू शकतं असं विचार करायला सुद्धा तिचं मन धजावत नाहीये ग. अशा वेळी आई बापानं लेकीचा हात हातात घेऊन तिला सावरायचं असतं. तिच्या आयुष्यात एक सुंदर गोष्ट घडतेय, त्याला सामोरं जायचं बळ द्यायचं असतं, तिला शिकवायचं असतं तिला. अगं ही भावना, हा अनुभव आपल्या स्वीटूसाठी नवीन आहे ग. ती चुकीची नाहीये आणि तू तिला चुकीचं ठरवू नकोस. जे चाललंय ते बरोबर चाललंय एवढंच सांगते. झालं गेलं विसरून जायचं का? कशासाठी? मला पटत नाही, मला पटणार नाहीये आणि मला पटवून सुद्धा घ्यायचं नाहीये. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या स्वीटीवर मी अन्याय होऊ देणार नाही आणि त्यासाठी वाटेल ते करायची तयारी आहे माझी. अगदी वाटेल ते. बस आता, ही अशी येणार आहेस तू कार्यक्रमाला? मिसेस खानविलकर, आपल्याकडे एवढी ज्वेलरी आहे, एक्सक्लुझिव्ह आहे. तू ही अशा बांगड्या घालून येणार आहेस? बघ किती छान छान ज्वेलरी आहे, ती घालायची सोडून तू काढ त्या बांगड्या, काढ पहिले. मी काढते. आय डू इट. घाल या. काय किती छान. मी घालते. आज खरं तर खूप मोठा दिवस आहे. तू अशी सोन्याने मढलेली पाहिजेस. तू बाहेर जाशील ना तेव्हा बघता क्षणी लोकांना असं वाटलं पाहिजे की आपण किती श्रीमंत आहोत, किती पैसा आपल्याकडे, किती ज्वेलरी घातली आहेस तू. स्पेशली मिसेस राव. खूप मोठा बिझनेसमॅन आहे तो, तुला नाही माहिती. आता त्यांच्यासमोर कसं जायचं, कसं वागायचं, कसं चालायचं, कसं बोलायचं, कसं राहायचं, हे सुद्धा मलाच शिकवावं लागणार आहे तुला. मालविका, नाही, तू आहेस तशी येशील त्यांच्या समोर आणि 4 लोकात खानविलकरांचा हसू करून टाकतील. हो का? मग असं असेल तर मला यायचंच नाहीये बाहेर. खरं तर मला या कार्यक्रमात येण्याची इच्छाच नाहीये. असं कसं? आज तर खूप मोठा इव्हेंट आहे. तुझ्या मुलाची एंगेजमेंट होणार आहे आणि ज्या मुलीशी एंगेजमेंट होणार आहे, ज्या फॅमिलीशी आपलं नातं जोडलं जाणार आहे, इतका पैसा येणार आहे घरात. खूप मोठी बिझनेसमॅन फॅमिली आहे ती. मालविका, सारखं पैसा पैसा करतेस ना, या पैशाने प्रेम नाही विकत घेतायत ग. बिझनेस करताना प्रेम आणि भावना यांना आपल्या डिक्शनरीतून काढून टाकावं लागतं मिसेस खानविलकर. व्हॉट मॅटर्स इज ओनली बीइंग प्रॅक्टिकल. मालविका, बिझनेस आता मिसेस खानविलकर, आता तुझ्याकडून मला शिकावं लागणार बिझनेस कसा करायचा. आता पुरे ना. आय कांट बिलीव्ह इट मिसेस खानविलकर, तू अजून सुद्धा विरोध करतेस.
मिसेस खानविलकर, तू कधीच हरलेली आहेस, लक्षात येत नाहीये का तुझ्या? पुढच्या 5 मिनिटात तुझ्या मुलाची एंगेजमेंट होणार, ही सुद्धा मी निवडलेल्या मुलीशी, जिच्याकडे भरपूर पैसा आहे, भरपूर पैसा घेऊन येणार आहे ती मुलगी घरात. त्यामुळे तुझं प्रेम, तुझी आपुलकी, हे सगळं हरलंय मिसेस खानविलकर. आणि तुझ्या मुलांनीही पैसा निवडलाय, प्रेम नाही. हे तू त्याच्याकडनं वधवून घेतलंस. एक मिनिट. फायनल डिसिजन ओमचा होता, ओमचा. आता त्याला वाईट वाटत असेल कदाचित, पण नंतर येऊन तुम्हाला थँक्यूच म्हणणार आहे, कारण त्याच्या लक्षात येईल की पैसा आणि प्रेम यात पैशाचंच पारडं जड असतं. मालविका, पैशाने जे विकत घेता येत नाही ना, ते प्रेमाने सहज मिळतं. प्रेम ही आपल्या आयुष्यातली इतकी आनंद देणारी गोष्ट आहे ना, तुला कधी कळणार आहे ग? आपल्या रॉकीकडे बघ, त्याचं किती प्रेम आहे तुझ्यावर, ते कधी कळणार आहे तुला? त्याचं माझ्यावर प्रेम आहे कारण तो इमोशनल फूल आहे मिसेस खानविलकर. माझं त्याच्यावर प्रेम वगैरे काही नाहीये, फक्त बिझनेस आहे. जोपर्यंत मी सांगते ते तो ऐकतोय, जोपर्यंत तो माझा गुलाम बनून राहतोय, तोपर्यंतच त्याला या घरात स्थान आहे. अशी काय बघतेस माझ्याकडे? पुढच्या 5 मिनिटात रेडी होऊन बाहेर यायचं. तुझ्यामुळे मला आपली पार्टी स्पॉइल करायची नाही, कळलं? हॅलो पप्पा, पप्पा वेअर आर यू? तुम्ही येताय ना? ओके ओके, कम सून. गुरुजी, हे काय घातलंयस? अरे हा काय अवतार आहे? हे इव्हेंट साठी परफेक्ट नाहीये, तुला माहितीये ना, आपल्याला एंगेजमेंट सेरेमनी साठी चालते. अरे मालूम आहे ना, मालूम आहे, पण तुझ्या एंगेजमेंटच्या नादात मी आजची कामाई सोडू? अरे आपला प्रोफेशन सोडून आपण कुठला दुसरा धंदा करत नाही. पहिले आपला बिझनेस, मग तुझे ते सगळे साइड बिझनेस. यू लुक लाईक बेगर, भिकारी वाटतोयस तू. आता भिकारी आहे म्हटलं भिकाऱ्यासारखा दिसणारच ना. पण हे बच्चा, तुला एक सांगतो हा, या धंद्यानं आपल्याला जगवलंय बघ ना. हे पण तू काही टेन्शन घेऊ नको, आपला काम हो जाएगा. पण आधी तुला चेंज करावं लागेल. म्हणजे 1 मिनिट. त्या लोकांसाठी तू एक मोठा बिझनेसमॅन आहेस, ओके? हो, तुला फक्त ते नावाने ओळखतात. आणखीन एक गोष्ट, इंग्लिश बोलावं लागेल. जमेल ना? इंग्लिश? मला कुठे इंग्लिश होतो? सोपं आहे रे. कोणी विचारलं ना, फक्त या या नो नो एवढंच बोलायचं. म्हणजे या या जा जा इंग्लिश असतं? हे बघ, आता माझ्या मागे बोल. या 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 नो 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 नो. गुड. आता चल, तुला रेडी करावं लागेल फॉर द ओकेजन. चल चल, गाडीत बस. काय गाडी आहे? अरे खानविलकरकडे किती पैसा आहे, गाडी बघ ना कसली रापची काय. हे काहीच नाहीये, त्यांच्याकडे मोठं घर, खूप सारा पैसा, ज्वेलरी, जे नाही म्हणशील ना ते सगळं काही आहे त्यांच्याकडे. आज तर फक्त गाडी आलीये, नेहमी ड्रायव्हर पण येतो. अरे वा वा, सही आहे ना. ऐसा है ना तो मज्जात मज्जा है. हो तर दोघं मिळून ना लूट मचवूया. चल चल बस. ओम,
ओम, अरे तुला कुठल्या शब्दात समजावं मला काही कळतच नाहीये. ओम, ओम, तू किती शहाणा मुलगा आहेस रे. सगळं कळतं ना तुला, मग हे कळत नाहीये का तुला? मालविकाचं जे काय चाललेलं आहे त्याच्या मागे फक्त व्यवहार आहे, प्युअर बिझनेस. अरे त्यासाठी तुझं आयुष्य पणाला लावतीये ती, कळत नाहीये का तुला? कुठल्या भावनेच्या भरात तू हा निर्णय घेतला आणि तुला योग्य वाटतोय? हा, मला माहितीये तू म्हणणार काही बोलायचं नाही याच्यावर, पण मी बोलणार आहे. मी माझ्या आयुष्यात जी चूक केली ना ती माझ्या मुलाला करू देणार नाहीये, बस. खरंच प्रेम असल्याशिवाय संसार करणं किती अवघड असतं हे मी तुला सांगू शकते. तुम्ही मुलं होतात म्हणून तुमच्याकडे बघून मी दिवस काय वर्ष काढली. तुझं काय हो, आत्ता आयुष्याची सुरुवात आहे. प्रेमाची गोडी आत्ता आत्ता जाणवायला लागलीये ना तुला. प्रेम नावाची सुंदर गोष्ट आयुष्यातली, तिचा अनुभव घेतोयस तू आता. अशा वेळेला आपल्या प्रेमाच्या माणसाचा हात घट्ट धरून जगासमोर ठाम उभं राहायचं की असा त्याग करून आयुष्यभर पश्चाताप करायचा तुला? काय काय विचारतेय मी तुला? प्रेमाचा माणूस नसलं ना आपल्या बरोबर की जी पोकळी निर्माण होते ना ती कुणीही भरून काढू शकत नाहीये. तू आयुष्यभर एक खंत घेऊन राहणारस का? मला मान्य नाहीये आणि मान्य असूच शकत नाही मला. ओम, हे असं भविष्य मला माझ्या मुलासाठी नकोय. कळतंय का तुला? मला तर कळेनासं झालंय. मला वाटतं हे सगळं झालंय ना कारण की मी आई म्हणून कुठेतरी कमी पडलीये. बहुतेक मीच चुकलीये आणि आता मला कळत नाही मी काय करायचंय. तुला कळतंय ना सगळं? तुला आज नाही कळणार हो, पण पुढे आयुष्यातला प्रत्येक दिवस कष्टाने ढकलून पार पाडावा लागेल ना तेव्हा तुला जो त्रास होईल ना तो मला बघवणार नाही. चालेल तुला? अरे असं अर्धवट आयुष्य मी जगलीये म्हणून सांगते मी तुला. तुझ्यासाठी हे आयुष्य मान्य नाहीये मला, अजिबातच नाही. ओम, प्लीज प्लीज तुझ्या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार कर. अजूनही वेळ गेलेली नाहीये. प्लीज. नाही, ओमचं प्रेम मी असं हरू देणार नाही. तोलून मापून फी टू बिझनेस होतो, प्रेम नाही. पण संसार होतो. तुला आत्ता कदाचित तुला माझं हे नाही पटणार, पण थोडा काळ जाऊ दे. थोडा काळ गेला ना की तू मला विसरून जाशील. काही नाती वाळूसारखी असतात.
त्यांना तू कितीही मोठी घट्ट धरायचा प्रयत्न केलास ना तरी ती निसटतात. आपला प्रवास इथेच संपला आता. गुड बाय.